हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ब्रेड सँडविच. तर त्यासाठी आज आपण पहिले एक वाटण तयार करणार आहोत. त्यामध्ये 2 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची, तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता, तोडून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर, दोन टीस्पून मी अख्खे धणे घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे. यामध्ये आपण घालणार आहोत काळे मीठ, पाव चमचा मी काळे मीठ घेतलेले आहे, पाव चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. आता चवीनुसार मीठ घेऊया. तर याचे आपल्याला भरड करायची आहे, भरड करून घेऊया. ह्यात आले घालायचे राहिलेले आहे, तर मी 1 इंच आले घेतलेले आहे. आले याच्यामध्ये पुन्हा याची भरड करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण भरड तयार करून घेतलेली आहे. मी 5 बटाटे बॉईल करून घेतले होते, त्याचे मॅश करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण ही भरड घालून घेऊया. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आपल्याला हातानेच मिक्स करावं लागेल एकजीव होण्यासाठी. आपल्याला यामध्ये घालूया मीठ, सर्व मिक्स करून घेऊया. आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचे आहे. आपण हे न तळता बनवणार आहोत, तेलाचा एक थेंबही वापर करणार नाही. अशा प्रकारे आपण बनवणार आहोत. आता हे आपले बॅटर तयार आहे. आता हे आपण 5 मिनिटासाठी रेस्टला ठेवूया. आणि आपण चटणी बनवतोय. त्याच मिक्सरच्या जारला आपण चटणी बनवणार आहोत. तर मी 2 मोठे लसूण आहे, त्यामुळे मी 2च घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचा लसूण घेतलेला आहे, आले घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे 1 मूठभर. आता याचे आपण मीठ घालूया आणि फाईन पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपली पेस्ट तयार झालेली आहे. छानशी चटणी तयार झालेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी चटणी तयार करून घेतलेली आहे. तर चला, तर आता आपण पुढची तयारी करून घेतोय. बघा तर फ्रेंड्स, आपली चटणी झालेली आहे. मी ब्रेड घेतलेला आहे. ब्रेड गोल
व्हीटचा ब्रेड घेतलेला आहे, म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनलेला ब्रेड घेतलेला आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया. आपले बॅटर पण चांगले मुरलेले आहे. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे. आता एक ब्रेड घेऊया, त्याला चटणी लावून घेऊया. एक साईडला चटणी लावायची आहे. आणि आपल्याला हे बटाट्याचे बॅटर घ्यायचे आहे. असे चांगला गोळा तयार करून घेतोय आणि ब्रेडला सगळ्या बाजूने आपल्याला मिक्स करायचं आहे. आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ब्रेड लावून घेतोय. आता एका ब्रेडला आपण सॉस लावून घेणार आहोत. टोमॅटो सॉस आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सॉस लावून घेतलेले आहे. आता हे आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी ब्रेड तयार करून घेतलेला आहे. आता अशाच प्रकारचे सर्व तयार करून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व ब्रेड बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला बेक करायचे आहे. मी अशा प्रकारचे टोस्टर घेतलेले आहे. ते आपल्याला यामध्ये ब्रेड भाजून घ्यायचा आहे. यात चांगल्या प्रकारचे बेक होतो. अशा प्रकारचा मी सँडविच टोस्टर घेतलेला आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी टोस्टर आता खोलते. अशा प्रकारे आपल्याला टोस्टर खोलायचा आहे. आणि मेल्टेड बटर घेतलेले आहे. आपल्याला अशा प्रकारे मेल्टेड बटर घेतलेले आहे. बटर आपल्याला यावर लावून घ्यायचे आहे ब्रशच्या साहाय्याने. यासाठी मेल्टेड बटरच हवं आहे. तर बघू शकता आपण एक साईड लावलेली आहे. आता मी हे साईड करते. आणि ह्या टोस्टरवर आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे आहे. वरूनही आपल्याला बटर लावायचे आहे. दुसरेही लावून दाखवते. असा एक आपला सँडविच उचलायचा आणि यामध्ये आपल्याला बटर एक साईड लावून घ्यायचे आहे. आणि उलटे करून आपल्याला टोस्टरमध्ये ठेवायचे आहे. बघू शकता आपण मी अशा प्रकारे टोस्टरमध्ये ठेवलेले आहे. आता याचे झाकण बंद करूया.
हे टोस्टरची इथे वायर पुरत नाही म्हणून मी यावर प्लग लावलेला आहे. प्लगचं बटन चालू करूया. आपला बेक होतोय तोपर्यंत आपण बंद होत नाही आहे कारण त्याच्यामध्ये बॅटर भरपूर घातलेले आहे. तर अशा प्रकारे मी बेक होण्यासाठी ठेवलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. मी आता हे बंद करते. अशा प्रकारे बंद केलेले आहे. आता याला बेक होऊन देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला हलका हलका धुवा निघत आहे. याचा अर्थ आपला बेक झालेले आहे. आता आपण याला काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले ब्रेड शिकून निघालेले आहेत. बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला शिकायचे असतात. तर मी आता याला काढते. थोडेसे थंड होऊन देऊया. इतक्यातच बाहेर काढलेले आहे. तर आता थोडीशी हवा लागून देऊया आणि मग काढूया. तर बघा तर फ्रेंड, थोडेसे थंड झालेले आहे. आता आपण याला काढूया. एक हलकासा चम्मचच्या टोकाने आपण याला उकळूयात आणि बाहेर काढूया. तर बघू शकता आपण अशा प्रकारचा आपला गरम आहे. खूप गरम आहे. अशा प्रकारचा आपला सँडविच निघालेला आहे. मी प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकता आपण अशा प्रकारचे मी सँडविच बेक करून घेतलेला आहे. हे काढते. बघा तर फ्रेंड्स, असं छानपैकी निघालेला आहे आणि छानसा शिकलेला आहे. आता अशाच प्रकारे मी सर्व करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला सँडविच बनवून तयार झालेला आहे. बघू शकता आपण असा छानसा आपला सँडविच बनवून तयार झालेला आहे. मी जवळून दाखवते. अशा प्रकारे आपला छानसा बेकही झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला सँडविच बनवून तयार झालेले आहे. तर मी याला डेकोरेट करत आहे. तर बघू शकता आपण मी टोमॅटो सॉसने डेकोरेट करत आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी सँडविच बनवलेला आहे. खूप सुंदरसा सँडविच झालेला आहे. आता तुम्हाला कापून दाखवते. तर बघू शकता आपण अशा प्रकारचा सँडविच आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला हा पॉकेट सँडविच बनलेला आहे. बघू शकता आपण समोसासारखाच बनलेला आहे. तर आपल्याला अशा प्रकारचा सँडविच बनवला आहे. मुलंही आकर्षित होतात. बाहेरून क्रंची आहे, आतून सॉफ्ट आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचा आपला सँडविच बनवून तयार झालेला आहे. खूप छानसा झालेला आहे.
खमंगही लागतो आणि मुलं आवडीनेही खातात. तर अशा प्रकारचा मी सँडविच, ब्रेड पॅटॅटो सँडविच मी बनवून तयार केलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशा कमेंट लिहा की मी तुमच्यासाठी नवनवीन असे खाण्याचे पदार्थ घेऊन येते. तर त्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.